चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे चाकण परिसरातला दौरा सुरू केला। यावेळी चाकण चौकात झालेल्या वाहतूक कोंडीवरनं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। वाहनं थांबवून कोंडी का केली आहे, वाहतूक सुरू करा असं म्हणत अजित पवारांनी पोलीस आयुक्त चौबेंना सुनावलं। भल्या पहाटे अजित पवार दौऱ्यावरती आल्यामुळे अधिकाऱ्यांची सुद्धा चांगलीच धावपळ झाली। ते गाड्याच्या मध्ये थांबतात ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं चोपे असं नाही ना मुर्गासारख्या गाड्यामध्ये का रस्त्यात उभ्या करता माहिती लेफ्टनं फ्री होईल हे केल्यामुळे ट्रॅफिक जाऊ दे ना गाड्या जाऊ दे ना। जसे दादा येणार आहेत म्हणून रातोरात रस्त्यांची कामं झाली, रातोरात चौक मोकळे झाले। असे चौक रोज सर्वसाधारण लोकांसाठी मोकळे व्हावेत आणि रस्त्याची समस्या लवकरात लवकर सुटावी ही विनंती। याचबरोबर ही ट्रॅफिक होण्याचं मेन कारण म्हणजे चाकण चौकातील रिक्षा, ह्या अनलिगल रिक्षा लवकरात लवकर बंद व्हाव्यात। तसेच चाकण एमआयडीसी मध्ये ह्या कंपन्यांचे मोठे मोठे कंटेनर रस्त्यावर थांबतात, त्यांची विल्हेवाट लावावी आणि हे जे 2 पूल आहेत यांची कुठलीही गरज नाहीये, हे पूल लवकरात लवकर काढावी ही आमच्या वतीने विनंती। 100% आम्हाला खात्री आहे, चाकण संपूर्ण चाकणकरांना खात्री आहे हा प्रश्न अजितदादांच्या माध्यमातून 100% मार्गी लागेल। पण दादांनी यामध्ये थोडंसं लक्ष घालावं, जसं त्यांनी आज ज्याप्रमाणे ते सकाळीच आले, जे काही प्रशासनाला सूचना केल्या इथून पुढे पण त्यांनी लक्ष घालावं। तसंच आमची जी कृती समिती आहे यांच्या ज्या सूचना आहेत किंवा आमच्या जे काही स्थानिक पुढाऱ्यांच्या काही विनंती असेल सूचना असतील हे विचारात घ्यावा। हा प्रश्न अजितदादांच्या मार्फतच मार्गी लागू शकतो। अजितदादांनी पीएमआरडी मार्फत इथं बरेच उड्डाण पुलांचं नियोजन केलेलं आहे। तर माझ्या म्हणण्यानुसार मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी पहिला नदीवरचे अल्टरनेट पूल करणं गरजेचं आहे। गेल्या 20 वर्षामध्ये मोशी मार्गे आणि महिंद्रा मार्गे हे 2च ब्रिज सध्याला कार्यरत आहेत, तर त्याच्यावरूनच बहुसंख्य ट्रॅफिक जातं। तर भोसरी पिंपरी चिंचवड इथून येणारे साधारण 70 ते 80 हजार लोक या 2 ब्रिजेसवरूनच येतात, तर ते मोई मार्गे किंवा चिखली मार्गे नवीन ब्रिजेस करू शकतात। तर ते मी त्यांना निवेदन दिलेलं आहे।